काय करतोयस बाळा? आईने विचारलं. हरळी तर निरुपद्रवी असते, तिच्यावर राग कशामुळं करतोयस? जे मला त्रास देईल त्याला जगण्याचा अधिकार नाही, ते नष्ट करणं हेच पुण्य आहे. अरे पण हरळी तर नष्ट होत नसते, थोडं वातावरण मानवलं की लगेच पसरते. नाही, असं मी होऊ देणार नाही. पुन्हा हे तृण उगवू शकणार नाही. यासाठी जे आवश्यक आहे ते मी करेन. याची मुळंसुद्धा मी जाळून टाकेन. समूळ नायनाट करणे शत्रूचा हेच योग्य आहे. झालं काय होतं तर या लहान मुलाच्या पायात हरळीचा एखादा टोकदार भाग टोचला होता. त्यावरून त्याचा हात रागा होत होता. शेवटी त्याने ती हरळी उपटून टाकली. शक्य तेवढी मुळं उपटली. जी मुळं खोल होती त्यावर निखारे टाकून ती सुद्धा जाळून टाकली. मुलांमध्ये गुण असतात. त्यांना ओळखणारा गुरु हवा जो त्यांना घडवू शकेल. प्रचंड आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती व्यक्तिमत्वाचा विकास घडवते, त्याला महान बनवते. अशा व्यक्ती जर योग्य काळात जन्मल्या आणि त्यांना जनभावनेचं सहकार्य मिळालं तर असे व्यक्ती इतिहास पुरुष बनतात. आपण अशी बरीच उदाहरणं वाचतो भूतकाळातली आणि वाटतं की हे आपल्या काळाच्या आधी जन्मले. त्यांचं म्हणणं समजून घ्यायची पात्रता अजून समाजात आलेली नाही. अशा वेळी सामान्य समाज अशा द्रष्ट्यांची योग्यता, कल्पना, विचार वेड्यात काढतो. पण या मुलाच्या बाबतीत असं झालं नाही. परिस्थितीच तशी होती. अस्थिर झालेलं भारतवर्ष परकीय जोखडाखाली येण्याच्या मार्गात होतं. राज्यकर्ते वेडावले होते आपापल्या स्वार्थामध्ये आणि प्रजा ती काय करणार? मुकी बिचारी कुणीही हाका. पण या प्रजेतलंच एखादं स्फुल्लिंग जागं होतं आणि मेंढरासारख्या भावना झालेल्या प्रजेमध्ये ज्ञानाचं अमृत भरतं. आणि तीच मुकी बिचारी कुणीही हाका प्रजा हाकणाऱ्याला तुडवून नवा डाव मांडते. आपल्या कथानायकाने या बालकाने तेच कार्य केलं. स्वर्णिम इतिहास असणारी आपली संस्कृती पथभ्रष्ट होण्यापासून वाचवून पुढच्या पिढीला त्या उज्ज्वल मार्गावर ठेवण्यासाठीचं व्यावहारिक ज्ञान प्रात्यक्षिकासह उलगडून देण्याचं काम या महान व्यक्तीने केलं. त्या बालकाचं नाव आहे चाणक्य. विष्णुगुप्त नावाने जन्मलेला हा बालक कूटनीतीतल्या ज्ञानामुळे कौटिल्य म्हणूनही ओळखला जायचा. मित्रांनो, आपण 50-100 वर्षापूर्वींचा इतिहास नाही पाहत आहोत. या घटना जवळपास 2000 वर्षांपूर्वीच्या आहेत. फक्त विचार करा, 2000 वर्षापूर्वी ख्रिश्चन धर्म जन्माला नव्हता. इस्लाम जन्माला यायला अजून 500 वर्ष होती. आणि आपल्याकडे काय परिस्थिती होती? पूर्ण विकसित राष्ट्र म्हणून आपली ओळख होती. धर्म, दर्शन, अध्यात्म, राजनीती, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, रसायन, भौतिक, खगोल, किती सांगावं. आपण आज जसे परदेशी विद्यापीठांमध्ये शिकायसाठी जातो, मुलांना पाठवतो, तसे आपल्याकडे विदेशी विद्यार्थी शिकायला यायचे. तक्षशिला, नालंदा म्हणजे आजचे हॉर्ड, केम्ब्रिज वगैरे. अशा मानाच्या तक्षशिला विश्वविद्यालयात चाणक्य राजनीती आणि अर्थशास्त्राचे अधिव्याख्याता होते, आचार्य होते. भारत देश अफगाणिस्तानपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरला होता. सोने की चिडिया म्हणायचे सगळे त्याला. असं म्हणायचे की भारतातून सोन्याचा धूर येतो. अर्थातच क्रूर आणि लुटारू विदेशी टोळ्यांचं भारतावर लक्ष होतंच, पण रणझुंजार भारतीय वीरांशी 2 हात करायची हिंमत त्यांच्यात नव्हती. शेवटी पैसे, लाच आणि फितुरी याचा त्यांनी वापर सुरू केला. ताकदवान मगध साम्राज्याचा शासक धनानंद यालाच आपल्या जाळ्यात ओढून त्याच्या कमजोरीचं भांडवल करीत त्याच्यावर नियंत्रण मिळवलं. पूर्व आणि उत्तरेच्या सीमेपर्यंत अस्ताव्यस्त पसरलेल्या विशाल मगध साम्राज्याचा शासक होता धर्मानंद. पण तो सुरा आणि सुंदरी यांच्या पाशात इतका गुंतलेला होता आणि बनला होता धनानंद. राज्यकारभार करायला त्याच्याकडे वेळच कुठे होता. राज्यात अनागोंदी माजली होती. अत्याचार होत होते प्रजेवर, पण राजा आपल्याच धुंदीत होता. जो राजाला जागा करायचा प्रयत्न करेल त्याला सजा मिळायची. महान आचार्य चणक यांनी ही राजाला सत्य समजावून सांगण्याची चूक केली आणि सजा मिळाली मृत्यूदंड. या चणक ऋषींचा पुत्र चाणक्य. या साऱ्या हृदयविदारक घटना चाणक्याच्या मनात शुलासारख्या ऋतून बसल्या होत्या. एकदा एका प्रसंगात चाणक्यानेही धनानंदाला राज्यातली परिस्थिती सांगून आरसा दाखवायचा प्रयत्न केला, पण आपल्याच मधात बेभान झालेल्या राजाला तो सल्ला अपमान वाटला. त्याने चाणक्याला धक्के मारून दरबाराच्या बाहेर हाकलून देण्याची आज्ञा शिपायांना दिली. जेवढा राजा उद्धट त्यापेक्षा जास्त शिपाई उर्मट. या झटापटीत चाणक्याच्या शिखेची गाठ सुटली.
तिथेच चाणक्याने प्रतिज्ञा केली, जेव्हा नंदवंशाचा समूळ नाश करेन तेव्हाच शिंडीची गाठ बांधेन. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी चाणक्याने निवड केली चंद्रगुप्ताची. आदर्श राजा कसा असावा या गुणांचा वस्तुपाठ चाणक्याला जगासमोर ठेवायचा होता. ते संस्कार त्याने चंद्रगुप्तावर सुरू केले. लक्ष्य कठीण होतं, परिस्थितीही गंभीर होती. मॅसिडोनियाचा राजा सिकंदर भारतावर आक्रमण करून आलेला होता. गांधार राजा अंभीने शरणागती पत्करून त्याच्याशी हातमिळवणी केली, पण सिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशाचा राजा पोरस पुरू याने त्याच्याशी युद्ध पुकारले. पण सिकंदरचं सैन्य जून सुरू झाला की दुथडी भरून वाहणारी झेलम पार करून येऊ शकणार नाही या विचारात पुरू गाफील राहिला आणि सिकंदराने मात्र त्याच्यावर मेच्या अर्ध्यातच आक्रमण केलं. पाऊस नुकताच सुरुवात झालेला होता. पुरूचे रथ चिखलात फसायला लागले. हत्तीही बिथरले आणि बेभान होऊन आपल्याच सैन्याला चिरडायला लागले, तुडवायला लागले. पराक्रमाची शर्थ करूनही पुरूला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. साऱ्या गोष्टी चाणक्याच्या समोरच घडत होत्या, जणू तो त्याचं आकलन करून घेत होता. पुरूचा पराभव कसा घडला हे पाहून चाणक्याने चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली सैन्य तयार केलं. फक्त सैन्य शक्तीचा वापर न करता त्याला साम दाम दंड भेद अशा कूटनीतीची जोड दिली. वजनाला हलक्या पण दमदार शस्त्राने सज्ज असलेल्या चंद्रगुप्ताच्या चपळ सैन्याने शेवटी नंदवंशाचा नाश केला. चंद्रगुप्त मगधाधिपती झाला आणि आचार्य चाणक्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली. सिकंदराने जिंकलेला प्रदेश चंद्रगुप्ताने परत जिंकून घेतला. चाणक्याने धनानंदाचा अमात्य राक्षस याची गुण ओळखून त्यालाच चंद्रगुप्ताचा महाअमात्य बनवलं. विश्वपटलावर भारत पुन्हा पहिल्या वैभवाने चमकायला लागला. आपला कथानायक काय करीत होता यावेळी? आपल्या जीवनातल्या अनमोल अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीच्या उपयोगी यावी यासाठी चाणक्य आपल्या आश्रमात एकांतात राहून ग्रंथरचना करीत होते. कौटिल्याचं अर्थशास्त्र हा ग्रंथ राजा, दरबारी, प्रजा, राज्य व्यवहार आणि व्यवस्था यासंबंधीचं सखोल मार्गदर्शन करतो. त्यांची तत्त्व सांगतो, प्रिन्सिपल्स सांगतो. कामंदकीय नीतिसार आचार्यांबद्दल म्हणतं, नीतिशास्त्रामृतम धीमान अर्थशास्त्र महोदधय समुदध्रे नमस्तस्मै विष्णुगुप्ताय वेधसे. अर्थशास्त्ररूपी महासागरातून नीतिशास्त्ररूपी अमृताचं दोहन करणाऱ्या विष्णुगुप्तांना माझं नमन आहे. जनकल्याणासाठी जिथून मार्गदर्शन मिळेल ते चाणक्याने घेतलं आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. शुक्राचार्य आणि बृहस्पती दोघांनाही ते वंदन करतात. दोघांच्याही सार्थ विचारधारा आहेत. ते म्हणतात, पृथिव्या लाभे पालनेच यावंतार्थशास्त्रानि पूर्वाचारेह प्रस्थापितानि संहृतेकमिदमर्थशास्त्रम कृतम. पृथ्वीची प्राप्ती आणि रक्षा यासाठी महान आचार्यांनी ज्या ज्या अर्थशास्त्रविषयक ग्रंथांची रचना केली आहे त्याचं संकलन या ग्रंथात केलं आहे. चाणक्य नीतीबद्दल सांगणारे बरेच व्हिडिओ उपलब्ध आहेत. यात वेगळं काय सांगणार ना यापेक्षा. तरीही वेगळा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आपल्या काळाशी सुसंगत अर्थ व्यक्त करणं, भाषा सुगम आणि शैली ओघवती ठेवणं, विश्लेषणात रंजकता राखण्याचा प्रयत्न करणं, जेणेकरून या अद्वितीय ग्रंथाबद्दल आपल्याला पुढील पिढीला रुची निर्माण व्हावी. या ग्रंथाची फलश्रुती सांगते, आदित्येदम यथाशास्त्रम नरो जानाति सत्यम धर्मोपदेश विख्यातम कार्याकार्यम शुभाशुभम. ध्यानपूर्वक नीतिशास्त्र ऐकलं, समजून घेतलं तर योग्यायोग्य शुभाशुभ यांची सुज्ञाला नक्कीच ओळख होईल. इथे एक गोष्ट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चंद्रगुप्त इसवी सन पूर्व 316 सम्राट झाला. म्हणजे आज आपण जे नीतिशास्त्र ऐकणार आहोत त्याचा पट साधारण 2300 वर्षांपूर्वीचा आहे. 40 ओलांडलेला प्रत्येकजण पुढच्या पिढीच्या वागण्याच्या संदर्भात कधीतरी म्हणतोच, आमच्या वेळी असं नव्हतं, आता काळ बदलला आहे. तर दर 30-40 वर्षात अशा प्रकारे काळ बदलून काही गोष्टी संदर्भहीन होत असतील तर 2300 वर्षांपूर्वीच्या गोष्टींबद्दल आपण काय म्हणू शकतो? काय आणि किती आणि कसं बदललं असेल? त्याप्रमाणे काही गोष्टी आताच्या परिपेक्षात असंबद्ध वाटू शकतील. त्यामध्ये बदल करून सांगण्यासाठी आचार्याने एवढा अधिकारी माणूस हवा. म्हणून हे श्लोक जसे आहेत तसे वर्णन केलेले आहेत, कारण ते आचार्यांचं मत आहे. त्यात बदल करण्याचा अधिकार मला नाही.
ऐकणाऱ्यानेही प्रत्येक गोष्ट समजून त्याचं आकलन करून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच आचार्य म्हणतात की सुज्ञ व्यक्तीला त्यातल्या गोष्टी योग्य समजून येतील. जय श्रीराम मित्रांनो, पुढील भागापासून पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया.